पुन्हा एकदा आकडेवारीकडे आपण वळूयात। कलानुसार 4 राज्यांमध्ये मोठा उलटफेर होताना दिसत आहे। सगळ्यात मोठा ट्विस्ट आहे तो तामिळनाडूमध्ये पश्चिम बंगालमध्ये भाजप बहुमताच्या उंबरठ्यावर आहे। अगदी 3 जागा दूर आहे मॅजिक फिगर पासून भाजप 145 तर टीएमसी 120। तर कळानुसार केरळमध्ये काँग्रेसला स्पष्ट बहुमत असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळत आहे आणि पुदुच्चेरीमध्ये सुद्धा आकडेवारी जर आपण इकडे पाहिलं तमिळनाडूमध्ये तर द्रमुक 51, त्याच्यानंतर अण्णा द्रमुक 69 आणि विजय यांचा पक्ष टीव्हीके हा 104 म्हणजे शतक पार केलेला आहे। टीव्हीकेने एकूण जागा आहे तमिळनाडूमध्ये 234। तामिळनाडूमध्ये एक वेगळं चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं। केरळमध्ये डाव्यांची सत्ता उलथवत या ठिकाणी काँग्रेसला जोरदार मुसंडी मारलेली आहे आणि सत्ता खेचून घेतलेली आहे। काँग्रेस प्रणित टीडीएफ या ठिकाणी 94 तर डावे 42 आणि भाजप देखील 4 जागांवर केरळमध्ये आघाडीवर आहे। इकडे आसाममध्ये चित्र जर आपण पाहिलं तर भाजप 93, काँग्रेस 27 आणि इतर 1 जागांवर या ठिकाणी आघाडीवर आहे। आसाममध्ये भाजप हॅट्रिक करण्याच्या या ठिकाणी वाटेवर असल्याचं पाहायला मिळतंय। तर आसाममध्ये काँग्रेसच्या जागा या ठिकाणी कमी झालेल्या आहेत। तर पश्चिम बंगालमध्ये आपण पाहूयात भाजप 145 तर टीएमसी 120 जागांवर आघाडीवर आहे। तर काँग्रेस देखील इथे 6 जागांवर आघाडीवर आहे। डावे देखील 3 जागांवर इथे आघाडीवर आहेत। भाजप मॅजिक फिगर पासून अवघ्या 3 जागा दूर आहे। भाजप 145 जागांवर या ठिकाणी आघाडीवर आणि टीएमसी तृणमूल काँग्रेस 120 जागांवर या ठिकाणी आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतं। दीदींसाठी हा एक फार मोठा झटका या ठिकाणी म्हणावा लागेल। कलानुसार पुदुच्चेरीमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळालंय। 30 जागांसाठी झालेली निवडणूक कलानुसार 4 राज्यांमध्ये मोठा उलटफेर होताना दिसत आहे। त्यामध्ये आहे पश्चिम बंगाल आणि त्यानंतर केरळ या दोनही राज्यांमध्ये आणि तामिळनाडू हे एक राज्य आहे ज्या ठिकाणी अनपेक्षितपणे एक 3ऱ्या नंबरवर असलेला पक्ष 1 नंबरवर गेलेला आहे। कलानुसार केरळमध्ये डावे जाणार का? कारण कलानुसार पुदुच्चेरीमध्ये आता भाजपला स्पष्ट बहुमत मिळत असल्याचं पाहायला मिळतंय। कलानुसार 4 राज्यांमध्ये मोठा उलटफेर होऊ शकतो। सध्याचे कल आपण या ठिकाणी पाहताय। भाजप बहुमतापासून फक्त 3 जागा दूर, भाजप 145 जागांवर आघाडीवर आहे आणि तृणमूल काँग्रेस 120 जागांवर या ठिकाणी आघाडीवर आहे। पश्चिम बंगालमध्ये 279 जागांचे कल आतापर्यंत हाती आले। 14 जागांचे कल हाती येणं बाकी आहे आणि त्यामध्ये भाजपला मॅजिक फिगर पासून भाजप फक्त 3 जागा दूर आहे। तामिळनाडूमध्ये सगळ्यात मोठा उलटफेर या ठिकाणी तामिळनाडूमध्ये टीव्हीके 103 जागांवर, एआयडीएमके 70 आणि 1 नंबरवर असलेल्या डीएमके हा 52 जागांवर घसरलेला आहे। स्टॅलिन यांच्यासाठी एक मोठा धक्का। इकडे केरळमध्ये जर आपण पाहिलं तर यूडीएफ काँग्रेस आघाडी 89 जागांवर आघाडीवर आहे आणि त्याच्यानंतर एलडीएफ जी आहे ती 47 जागांवर आघाडीवर आणि एनडीए 4 जागांवर या ठिकाणी आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतं। डाव्यांकडे एकमेव राज्य होतं केरळम, तिथून देखील डाव्यांची सत्ता जाताना दिसत आहे। तर आसाममधली आकडेवारी आपण पाहूया। भाजप 93 आणि काँग्रेस 28 जागांवर आघाडीवर। आसाममध्ये भाजपने मोठी मुसंडी मारली, अर्थात त्यांचं सरकार होतच, मात्र काँग्रेसच्या जागा या ठिकाणी कमी झाल्या आहेत।